आता कुठे चाललास तू? बाबाकडे चाललास. आता बर्थडे साठी सस्पेन्स वाले गिफ्ट असतात. हे गिफ्ट आडजोड गिफ्ट आहे भाई साहब. मोठ्या सेक्शन मध्ये बघितलं, मोठ्या माणसांच्या सेक्शन मध्ये, पण माझं काम काय चालत नाही राव. हे माझं नेहमीच आहे आणि किड्स मध्ये मला यावं लागतं. आज लेवल क्रॉस केले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. ओके, सो कालच्या ब्लॉग मध्ये दीदी जीजू आलेले, सरप्राईज दिले भाई साहब. मी जीजू जवळ फोनवर बोललो सुद्धा, पण तरी पण जीजू मला काय बोलले नाही की मी येतोय म्हणून. सो ये सरप्राईज अपने को अच्छा लगा. आय होप तुम्हाला पण आवडलंच असेल. आणि ताई आतमध्ये काय कुजबुज करत होती, त्याचा काय मला थांब पत्ता नव्हता, कारण मी स्केच काढत होतो. अशा पद्धतीने वाढदिवस साजरा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे इंस्टाग्राम मध्ये पब्लिक आहे, प्लस तुम्ही जे मला जेवढं विश केलंय ना, म्हणजे खरंच सांगू तर त्याच्यानेच पोट भरलंय राव. आता परत दुसऱ्या दिवशी माझं आज बर्थडे आहे 20 तारीख. बर्थडे करायचं मनच नाही करायचं, एवढं मी म्हणजे काय बोलतात भरून गेलोय सगळ्या तुमच्या विशेषने, तुमच्या शुभेच्छांनी. तुमच्या शुभेच्छांचा खूप आदरपूर्वक स्वीकार करून आजच्या ब्लॉगचा प्रारंभ करूया. लेट्स गो बबडी. आता कुठे चाललास तू? बाबाकडे चाललास. तुझी गाडी कोणती? व्हॉट इज युअर कार नेम? MG हेक्टर. MG हेलिकॉप्टर. MG हेक्टर. तर आता जीजू आहेत त्यांच्या कझिनकडे, जे लास्टच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल. आणि दीदी थांबली होती काल असं, कारण जास्त टाइम स्पेंड करायला मिळत नाही आयांसोबत. मी कधी जातो तेव्हा वेगळी गोष्ट आहे दीदीकडे, बट दीदी खूप कमी येते, रिअरली येते. आणि येते ती पण एकदम अशी चुटकी वाजवतात अशा टाइप मध्ये येते. कधी जाते काय कळतच नाही, बट ठीक आहे, उनका भी काम रहता है. आयान पण आहे ना आपला आयान, सो त्याला बघावं लागतं. आयांची स्कूल आहे. आयान खेली करतो. आयान काय काय करतो स्कूल मध्ये? पोएम बोलतो. आजू ड्रॉइंग काढतो. अशा सगळ्या आयांच्या गोष्टी असतात. आपण निघतोय. तुला जमणार नाही. चला लेट्स गो. अरे उचलते थांब ना. उचलून देणार, असं घेऊन येणार नाही, तुम्हाला उचलायला लावेल. ओके, घेते आता आपली गाडी येते. आता जाऊया आपण. आणि पुढचा काय विषय काय नाही करत आपण. अरे तू मागे ना. काय नाही करत, मी पण तर उभाच आहे. तर गाडीत तर बसलोय, पण मी कुठे जात नाहीये. मी ह्यांना सोडायला स्पेशली जात नाहीये, ते पण नाही जात आहे. मी चाललो माझं गिफ्ट घ्यायला भाई. आणि हे गिफ्ट आहे सस्पेन्स वाला गिफ्ट नाहीये. आता बर्थडे साठी सस्पेन्स वाले गिफ्ट असतात. हे गिफ्ट आडजोड गिफ्ट आहे भाई साहब. म्हणजे एक आठवड्यापासून चालू आहे कुठलं गिफ्ट पाहिजे, म्हणजे माझ्यामध्ये आणि दीदीमध्ये. सो गिफ्ट आहे जे काय तुम्हाला दाखव. आणि ते घ्यायला जायचं आहे ऍक्च्युली. सो आधी पहिले घरी जाऊया, नाश्ता वगैरे करूया. आता आपण जातोय, काल आपल्या घरी दादा आलेला, त्याच्या घरी चाललोय. सो तिकडे जाऊया आधी. आणि आयांनी पण जास्त काही नाश्ता केलेला नाही, आयन पण फ्रेश वगैरे होईल. तिकडे नाश्ता बनवला आपल्यासाठी. तिथे नाश्ता तयार आहे, बनवलेला आहे, म्हणून इथे काय नाश्ता केला नाही, थोडाफार केला. सो लेट्स गो. ओके, फायनली आम्ही आलो दादाकडे आणि इडलीचा प्रारंभ केलेला आहे. आता आपण इडली आणि चटणी, उत्तप्पा इडली बोलतात, व्हेजिटेबल्स आहेत. व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणून व्हेजिटेबल इडली कुछ नया आहे. हे अशा टाईपची इडली मी फर्स्ट टाइम खाणार आहे. ओके गाईज, नाश्ता झाला आणि व्ह्यू दाखवतो. सगळ्यात पहिले तर दादाच्या घरातून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ही बाल्कनी आहे आणि मस्तपैकी सगळे झाडं लावलेले. व्ह्यू बघाल ना, एक नंबर कच्ची व्ह्यू आहे. कच्ची व्ह्यू बोलते भाई साहब. हे देखो व्ह्यू बघा गाईज, समोरच बिल्डिंग पण बनते. मी लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा या बिल्डिंगचं काम एकदम ग्राउंड लेवलला चालू होतं. आणि आता एवढ्या लगेच म्हणजे 6-1 महिने झाले असतील. आणि समोर बघा पूर्ण हायवे आहे आणि ती मेट्रो आहे. आणि असा सगळा पूर्ण व्ह्यू आहे. हा चेक नाका, दहिसर वगैरे सगळं आहे इकडे. असं इथून पुढे आपण मुंबई साईडला जाऊ शकतो आणि इथून विरार साईड, भाईंदर वगैरे. बाकी असं सगळं व्ह्यू आहे. आणि ओव्हरऑल थोडासा मी घराचा पण व्ह्यू देतो. इथे लोक फुटबॉल वगैरे खेळतात, असा सगळा व्ह्यू आहे. आयान आहे ना, आयान आमचा असा झोपल्यावर असा दिसतो बघा, त्याचा फेस असा दिसतो एकदम. म्हणजे ते असतात ना जीजू, यांना काय बोलतात गाडीमध्ये ते असतात ना मुंडी हलवत, हां, तर लाफिंग बुद्धा असतो ना असा गाडीमध्ये, किंवा हा स्लिपिंग बुद्धा. लाफिंग बुद्धा वेगळा असतो, तो याच्यापेक्षा जाडा असतो. तर आयान झोपला ना की असा दिसतो त्याचा सेम टू सेम चेहरा. दाखवेन मी कधीतरी.
इथे आपले सगळे फुटबॉल प्लेयर्स आहेत. काय बोलते, इथून पण सेम व्ह्यू आहे. ॲक्च्युली मी कुठे गेलो ना असं म्हणजे दुसऱ्यांकडे अनोळखी ठिकाणी तर मी जरा कमी ब्लॉग बनवतो. लेकिन अकेले कुर्बाने आलं मेरी जान. किती फ्रेश वगैरे झाले. आता आपण केक कट करायचा अजून. चला जाऊया आता आपला गिफ्ट डे. खूप दिवसांनी गाडीमध्ये बसलोय. आपल्याला एक प्रवास करायचा आहे लोणावळ्याचा. बघूया, देखते कभी करणे काय लेकिन करणे काय मेरी जान. हे बघा, हे असे फीचर्स आहेत याच्यामध्ये. स्क्रीनच आहे पूर्ण एकदम. याच्यामध्ये सगळं दाखवतात. 3D 2D मध्ये दाखवतात. हे मागे जातोय, हे मोठ्या स्क्रीन मध्ये ते दाखवतात. आणि फ्रंट व्ह्यू पण आहे याच्यामध्ये. अच्छा, हा बॅक आहे. फ्रंट पण आहे ना. हा फ्रंट आहे. गाडी रिक्षा गेली. आता आपण आलोय शूट साठी ठाकूर मॉल मध्ये दहिसरच्या. आणि तिथे मोठ्या सेक्शन मध्ये बघितलं, मोठ्या माणसांच्या सेक्शन मध्ये. पण माझं काम काय चालत नाही राव, हे माझं नेहमीच आहे. आणि किड्स मध्ये मला यावं लागतं. सो ये फनी बात नाही आहे, बट ठीक आहे, कोई नाही. आपण ट्राय केला, बट यार इधर भी मेरी दाल नाही गल रही है. काय विषय आहे यार, नेहमीचाच विषय. एवढे चांगले चांगले मॉडेल्स आहेत पण काय यूज ही नाही कर पाऊंगा दोस्तों. हे तर एकदमच बघा ना किती चांगले चांगले मॉडेल्स आहेत. बट भाई साहब तर कुछ भी नाही. 7 नंबर बोललात ना, 7 नंबर वगैरे असेच आहेत. आणि माझा 5 आहे. हंसना मत, क्योंकि ये मेरा गंभीर मामला है. मेरे को खुद कोरोना आता है, लेकिन क्या ही करूँ. देखो, अरे क्या दिन आ गए भाई साहब. ॲक्च्युली ही परत आलोय आपण इथे शूजच्या सेक्शन मध्ये. आणि या टाइपचे बघतोय. इसको कौन सा बोलते हैं? सोरेंटो बोलते हैं. सोरेंटो नाम है. और इसको रेट्रो बोलते हैं, रेट्रो स्टाइल. अच्छा, रेट्रो स्टाईलचे हे शूज आहेत. सो व्हाईट आहेत, ग्रे आहेत आणि ब्लॅक. 3 ह्याच्यामध्ये मी कन्फ्युज आहे थोडा. आता ब्लॅक पण ट्राय करतो. फायनली आपण निघालोय आणि बेस्ट शॉपिंग करून दिली जेजूंनी. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो. सो पहिले आता जायचं परत. आता केक कटिंग आहे. चला लेट्स गो, घरी जाऊया. आणि अजून जेवलो पण नाही. आपल्या जवळजवळ 2-2.5 तास गेले इथे, कारण खूप फिरावं लागतं. एक सहजासाठी मिळत नाही. आणि आपल्या म्हणजे चॉईसेसवर पण डिपेंड असतं असं. आणि कलेक्शन्स मोजकेच असतात. जसं आपण एखाद्या शॉपमध्ये जातो 17-15 काढायला सांगतो, तसं नसतं. त्यांचे जे सिलेक्टेड ऑप्शन्स असतात त्याच्यापैकीच घ्यायचं असतं. तर ते एक आहे. तर चला, हॅपी बर्थडे बोल. असं कसं काय आया नाही बा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Manda. Happy birthday to you. हॅपी बर्थडे काय, हॅपी बर्थडे काय, क्लॅप कर. हॅपी बर्थडे. आता कसा खातो रे घाबऱ्या. कुठे चालला तू? घरी चालला ना तू. बाय. गुड मॉर्निंग. तर आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. आणि बघा, माझ्या बर्थडेच्या 3ऱ्या दिवशी एवढे चांगला दिवस मला मिळाला आहे गुरुपौर्णिमेचा. तो याच्यापेक्षा काय म्हणजे चांगली गोष्ट आहे असं मला वाटत नाही. एवढ्या तुम्ही विश केल्या होत्या आणि काय सांगू यार, एवढा भारी बर्थडे तुम्ही माझा केला आहे ना. लव यू यार गाई. आणि आता एवढा पाऊस पडतो, त्या पावसातून पण आपला मराठमोळा वासुदेव टाळ चिपळ्या वाजवत आलेला आहे. दाखवतो तुम्हाला.
भारी. चला जरा फ्रेश होतो. आणि आपली बॉटल पण आलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. नेहमीप्रमाणे सवय लागल्यानुसार कोरा चहा, फरसाण आणि कोणतंही बिस्किट चालेल. पण ते फरसाण पण माझं फेवरेट झालेलं आहे मुंबईला आल्यापासून. आणि कोरा चहा तर गावी गेलो तेव्हापासूनच. बाय द वे बॉटल तुम्हाला दाखवणार होतो. सो ही बॉटल आहे. दिसताना छोटी दिसते फार, बट खूप मोठी आहे ती. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ही 2 लिटरची बॉटल आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉ आहे, ज्याच्याने स्ट्रॉने पण पाणी पिऊ शकतो किंवा विदाऊट स्ट्रॉ काढून पण पाणी पिऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट आणि अजून एक की इकडे मेजरमेंट दिलेलं आहे 2000 लिटर पर्यंत, मिलीलिटर पर्यंत. सो आता ही माझी दुसरी बॉटल आहे, म्हणजे सेकंड टाइम आहे दिवसभराचा. म्हणजे 2 लिटर ऑलरेडी माझं पिऊन झालं. ही बॉटल मी 2 लिटरची मागवली आणि त्याचा फायदा मला असा होतोय की म्हणजे मी दिवसभरामध्ये कंटिन्यू वॉशरूमला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्या जास्त पाणी पिल्याने आपल्या स्किनवर पण चांगला परिणाम होतो. स्किन ग्लो होते. आता माझी होईल की नाही माहिती नाही, पण बघूया. ताईसारखी तर निश्चितच नाही होणार. ही ग बाई माझी ती ग्लो करते बघा. आणि माझी बघा रेताड जमीन. बट मी आतापासून ट्राय करतो. अशी ही बॉटल घेतलेली आहे मी. ताई कशी वाटली बॉटल? एक नंबर वाटली, क्वालिटी पण मस्त. हा कडक. आता ही संपवायची म्हणजे माझा दिवसभराचा 4 लिटरचा कोटा काम 25. तर बर्थडे मला करायला जास्त आवडत नाही. मी सांगतो की माझा बर्थडे नका करू. पण माझ्या घरातले 2 महारथी आहेत ना, मला म्हणतात बर्थडे करायचा, तू केकवर सुरी मारायची म्हणजे तुझा बर्थडे संपला असं ते म्हणतात. पण मी बोलतो की नको, मला नाही आवडत. मी त्याच्यापेक्षा त्यांना ऑफर देतो की मला चांगलं जेवण द्या, मला पंचपक्वान द्या माझ्या बर्थडेला, जेणेकरून पुढचा बर्थडे येईपर्यंत ते पंचपक्वान मला लक्षात राहील. सो तसंच काहीतरी आज ताई प्रारंभ करणार आहे त्या गोष्टीला. काय करते ते तिला विचारूया आपण किचनमध्ये जाऊ तेव्हा. आणि हा बर्थडे गिफ्ट काय घेतलंय ते पण तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात. हा जीव आहे ना, हा जीव. ये लोग फीलिंग्स नहीं समझते, कभी कभी समझते, इसलिए ऐसा प्रोग्राम होता है. हा जीव आहे ना, जीव समजा. खूप काय काय खाण्यासाठी उत्सुक असतो. चोरी मारने को बोलते हर बर्थडे में. आज आपला विषय मेरी जान. तुला लागतं ना सगळं मस्त टेस्टी झणझणीत, म्हणून आज बर्थडेला त्या दिवशी आपण काय बनवलं नाही, म्हणून नेक्स्ट डे आहे. आपण आता मस्तपैकी पनीर हैदराबादी विथ मिक्स व्हेजिटेबल भाजी बनवणार आहोत. आता हे मिक्स व्हेजिटेबल हे नाव मी दिलंय कारण पनीर हैदराबादीमध्ये मोस्टली म्हणजे काय फक्त पनीरच असतं, पण त्याच्यामध्ये मी फ्लॉवर आणि मटर सुद्धा ऍड करणार. त्याच्यामुळे विथ मिक्स व्हेजिटेबल तयार झाले. पहिले घेतलेत मी पनीर इकडे व्यवस्थित चॉप करून घेतले. थोडे मोठे पीस ठेवलेत म्हणजे कसं ते नरम होणार. अरे जास्त मोठे आहेत. अरे ह्याच्यापेक्षा एवढे मोठे असतात. अरे ह्याच्यातनं जायला तर पाहिजे खाली उतरायला. ते तू खाणार बरोबर. अरे एवढे पीसेस असतात, तू पाहिलं नाही हॉटेल्समध्ये. हॉटेलवाल्यांचं तरी काय मी पण कमी केलंय बघ. हे पनीरचे पीसेस घेतले. आता ताई बोलते म्हणून ठीक है, देखते कैसा क्या विषय होता है, तो आगे जाके कट करना पड़ेगा मेरी कॉबला. तू फक्त खायचं काम कर, बाकी कसं झालं ते मला सांग. हा मेरी जान. रिव्ह्यू पाहिजे, बाकी 100% आपला नेहमी जेन्युनच असतो. बोलले. हा तर हा नाही तर नाही, मग ते घरी असू दे नाही तर हॉटेलमध्ये असू दे तर इतर कुठे असू दे. चलो लेट्स गो. बबडी पनीर घेतलेलं आहे आपण फ्रेश कट करून. त्याच्यानंतर फ्लॉवर घेतलेला आहे. इकडे फ्लॉवर थोडंसं मी जाडसर ठेवलं. इकडे लसूण घेतल्या 7 ते 8 पाकळ्या. त्याच्यानंतर अद्रक घेतलेला आहे. इकडे पालक घेतलेत, पालकाची थोडीशी पानं घेतलेली आहेत. हे सगळं आपल्याला धुवून घ्यायचं व्यवस्थित. कोथिंबीर इकडे घेतलेली आहे, एवढी कोथिंबीर आहे आणि एवढा पुदिना आहे आणि पालक आहे सगळं हिरवगार. त्याच्यानंतर 2 कांदे मोठे अशा प्रकारे जाडसर चॉप करून घेतलेत. त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. इकडे मटर घेतलेले आहेत. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. अजून काय काय आपले मसाले वगैरे आहेत ना, काय काय इंग्रेडियंट्स ते मी तुम्हाला सांगतेच. आपण सुरुवात करूया. आता पहिले आपण काय करूया, पनीर फ्राय करून घेऊया व्यवस्थित लालसर. त्याच्यानंतर फ्लॉवर फ्राय करून घेऊया आणि नंतर मटर पण तेलामध्ये फ्राय करून घेऊया, म्हणजे आपल्याला भाजी शिजताना इझी पडेल. टोप ठेवला आहे तापत, त्याच्यामध्ये तेल ऍड करूया आपण. पहिले थोडंसं तेल ऍड करते. पनीर आणि आपल्या भाज्या फ्राय करायच्या ना तेवढ्या. ताई बोलते मध्ये मध्ये तू पण बोल, असं नको व्हायला की मी एकटीच बोलत राहिले. आता हा पार्ट तिचा आहे ना, रेसिपी हम क्या ही करेंगे दोस्तों, मास्टर तो ये हम तो बस ऐसी उठ पटांग, हम ऐसी लंदन से आ गए, ऐसे उड़ते फिरते मास्टर है हम लोग. मी मास्टर आहे, तू मास्टर शेफ आहे. लंडन रिटर्न. आणि मोस्टली घरात कशा गोष्टी घडतात हे भाऊलाच पाहिजे असं, म्हणजे हे ताई जास्त झालं, हे ताई असं टाक, हे ताई तसं टाक. काय म्हणू आता मंदारला पण एक दिवशी त्याला स्वतः बनवायला सांगायची. अरे 100% तुमच्यासाठी स्पेशल एवढं बाई मी सोसल थोडं तरी सांगाल का, पाहुणं येत आहे का. 100% तुला एकदम हार्ड वाली रेसिपी देणार बघ, तू करतोय का. एकदम सोड ना, थोडं करून फटाके काय फोडते. पनीरचे पीसेस ऍड करते. तर व्यवस्थित आहे ब्राऊन होईपर्यंत आपण आहे ना छान फ्राय करून घेऊ तेलामध्ये. तुझे पास रहे तेरे दिल में मगर, होय होय होय, रहे तेरे दिल में मगर, तेरी धड़कन
तक ना जा सके, जुड़ के भी टूटी रहे शिकवी दूर वे, किसको सुनाए जाके तू तेरे दिल का शोर वे, माही वे मोहब्बत सचिया रहे, मंगदा नसीबा कुछ और, माही वे माही वे माही वे माही वे. कडक बाई कडक. हिचा आवाज म्हणजे एक नंबर आहे. मी कातील होऊन जातो कातील. थोडे थोडे पनीर फ्राय आहेत, आज आपल्याला डार्क फ्राय करून घ्यायचं. बोलचाय काय बोलू तुम्ही, याच काय गाण्यांचं मैफिल आहे काय? तू स्टार्ट करतेस आणि परत तूच एंड करतेस, मग मला पण गाण्याची त्याची आवड आहे म्हणून मी ते गुणगुणत राहणार. बोल ना बच्चे. कॅमेरा तेरे लिए ऑन है ना मेरी कोबला. सोडा राया सोडा सोडा राया हा नाद खुळा, सोडा सोडा राया हा नाद खुळा. ये पोपट अच्छा नहीं है दोस्तों, अच्छा खासा नाच रहा था, इसको दिखाई नहीं दिया. ये ऐसी सिंगर है ना, ये घर के अंदर ही वाली सिंगर है, ये पब्लिक वाली सिंगर नहीं है. अरे ते काय का करतो तो, हे कोण करतं? अरे हास्य जत्रामध्ये अरे एक नंबर करतो यार. कोण ते रमेश प्रथमेश ते लोक ना, एकच नंबर. इकडे आता फ्लॉवर आणि मटर छान शिजलेले आहेत, तेलामधून काढून घेतलेत. आणि आता इकडे आपण काय करूया, तेलामध्ये थोडंसं तेल मी ऍड केलं त्याच तेलामध्ये, आणि कांदे ऍड करूया आपण. असे अख्खे करायचे. हा अख्खे ऍड करायचे. आपण काय होतं कधी कधी काय होतं की आपण जेव्हा बारीक एकदम कट करतो त्याचा फ्लेवर वेगळा लागतो, असे मोठे कट करतो त्याचा फ्लेवर वेगळा लागतो. आणि आपल्याला थोडीशी हैदराबादी, म्हणूनच हैदराबादी आहे ना नाव, म्हणून आपल्याला ते तसं फ्लेवर आणण्यासाठी असं आपल्याला ऍड करायचं. 2 मिरच्या पण ऍड केल्या असं त्याच्यातच. हो त्याच्यातच. आता आपण याच्यामध्ये जे जे ऍड करणार आहोत ना त्याची पेस्ट करून घ्यायची फाईन. त्याच्यामुळे हे जाडसर आपण मिक्स केलं तरी चालेल तेलामध्ये. हां सॉफ्ट आणि त्याचा फ्लेवर एक वेगळा लागतो. असं आपण जाडसर कांदा घेतला ना त्याच्यामुळे. कांदा थोडासा फ्राय होऊन देऊया आपण. 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवते मी. कांदा आता थोडा फ्राय झाला, त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक पण ऍड करूया. पालक व्यवस्थित मी धुवून घेतले, त्याच्यामध्ये ऍड करायचे. पालक कशाला, एक फ्लेवर यायला आणि कलर येण्यासाठी. अच्छा, मग तो वेगळा नाही करायचा त्याच्यातच. हा त्याच्यातच. हे सगळं आपल्याला मी बोलले ना, आपल्या तेलाच्या टोपामध्ये जे जे आपण फ्राय करून घेतोय ना, शिजवून घेतोय, ते आपल्याला त्याची पेस्ट करायची. कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा याच्यामध्ये मी ऍड केला. मतलब देखो पब्लिक, टॅलेंट तो है. तू पालक असं तर खात नाही ना, मग याप्रमाणे खा. व्यवस्थित भाज्या पण स्मूथ झालेल्या आहेत, म्हणजे जे पालक वगैरे घेतले ते. आता गॅस बंद करूया आणि झाकण ठेवूया आपण 5 मिनिटांसाठी. गॅस वाफतील आणि त्याच्यानंतर काढून मग आपण मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करूया. सगळं प्लेटमध्ये काढून घेतलंय. पालक आहे, मिरची आहे, अद्रक आहे, लसूण आहे, कांदा आहे, पुदिना आहे आणि कोथिंबीर आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण थंड करून घेऊया आणि नंतर मस्त फाईन पेस्ट करून घेऊया. चक्की में भाज्या डालने का विषय. थोडंसं पाणी याच्यामध्ये ऍड करूया आणि मस्त फाईन पेस्ट बारीक करून घेऊया. कडक ना मेरी बच्ची है. अजून थोडंसं ना एकदम हलकं पाणी ऍड करून थोडं अजून बारीक करूया. छान एकदम अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे बघा. मी इकडे साधारण अर्धी वाटी दही घेतलाय. त्याच्यामध्ये आपण आता मसाले ऍड करूया. मिक्स मसाला आहे, म्हणजे पनीर मसाला आहे हा, मटर पनीर मसाला, तो ऍड करते पाहिजे. साधारणतः 1-2 चमचे ऍड करते मी. काळी मिरी पावडर घेऊया याच्यामध्ये. गरम मसाला पावडर घेतलाय. आता ऍड करूया हळद. त्याचा अंदाजाप्रमाणे आपण घ्यायचं, जेवढी आपली भाजी असेल ना त्याप्रमाणे. आणि जेवढा तुम्हाला तिखट पाहिजे. 3 चमचे मसाले घेतले, लागेल आपण ऍड करू. आणि हे सगळं दह्यामधलं आपण मिक्स करून घेऊया चमचा. दह्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले. आता मी इकडे त्याच टोपामध्ये आता तेल घेणार आहे. सेम टोपामध्ये आपण तेल ऍड करूया. आता आपण तेलामध्ये ही पूर्ण पेस्ट ऍड करूया. आपण ग्रीन पेस्ट केली नाही सगळी. अरे वा, काही वाटलं नव्हतं एवढं वेगळं रूप बघायला मिळेल. पालक, पुदिना, कोथिंबीर. एवढं माहित होतं की कलर येणार आहे, पण प्रोसेस वेगवेगळ्या असतात प्रत्येक रेसिपीच्या. हे छान आहे ना, फ्राय करून घेऊया. तसं पण या सगळ्या गोष्टी आपण छान फ्राय करून मगच ग्राइंड केलेल्या आहेत, त्याच्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही. पण आता मी गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवते. झाकण ठेवूया आणि ऑइल सुटत नाही तोपर्यंत आपण त्याला वाफेवर शिजून द्यायचं. नंतर मग पुढची प्रोसेस. 5 मिनिटं झालीत, झाकण काढून घेऊया. आणि बघ साईडनी, तसं मी ऑइल कमीच टाकलं होतं, पण साईडने बघ थोडंसं दिसतंय ना. आता आपण याच्यामध्ये काय करूया, हे दह्याचं पूर्ण बॅटर तयार केलेलं ऍड करूया.
कॉम्बिनेशन देख रहे हो दोस्तों, एकदम प्रो लेवल का कॉम्बिनेशन बन रहा है आज तो, एकदम मतलब क्या ही बताओ. भाऊ आमचा खूप जास्त फूडी आहे, मंदार हा. खूप जास्त फूडी आहे आणि त्याला ना असं जाळून धुरवायला जास्त आवडतं. भले धूर निघाला तरी चालेल पण डाळ करणार. डेली नाही बाबा, एवढं झेपणार नाही. आठवड्यातून 2दा वगैरे त्याला मिळालं तरी पण तो आठवड्यातून 3दा तरी पाहिजे, 7 दिवस रविवार पकडून ऍटलीस्ट 3 दिवस तो दे मेरी जान. छानसं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता हे मिक्सरचं वगैरे सगळं पाणी ह्याच्यामध्ये ऍड करूया. जास्त आपल्याला पातळ भाजी नाही करायची, अशी थोडीशी घट्टसरच करायची, म्हणजे ग्रेव्ही टाईप. ग्रेव्हीला एक उकळी आली. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ऍड करूया. मीठ आपण कशामध्येच ऍड नव्हतं केलं ना, त्याच्यामुळे आता आपण मेजरमेंटने मीठ ऍड करूया. सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये ऍड करूया आणि या सगळ्या गोष्टी आपण मिक्स करून घेऊया. म्हणून मी जास्त पाणी नाही ऍड केलं, कन्सिस्टन्सी व्यवस्थित पाहिजे ना. पुन्हा मी काय करते आता 1-2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवते, म्हणजे थोडंसं पनीर वगैरे त्याच्यामध्ये तो रस गेला पाहिजे, ती ग्रेव्ही त्याच्यामध्ये ऍड झाली पाहिजे. अच्छा मम्मी आता टेस्ट करते भाजी. पोळी नंबर जबरदस्ती फिल्मी. सुगंध तर एक नंबर आला, एकदम नुसता भपका रे. सुगंध तर खूप छान येते, मस्त, खूप छान, मस्त झाली. मग माझा रिव्ह्यू याच्या डबल असणार. ओ भाई साहब फायनली ताट में आ गया रे बाबा. आणि सोबत तांदळाची भाकरी म्हणजे चुम्मा रे चुम्मा गडकुम्मा बोलते मेरी कोको. तांदळाच्या भाकरीचं कॉम्बिनेशन आहे ना, ते कुठल्याही भाजी सोबत चालतं, कुठल्याही साध्या पिठल्या सोबत पण चालतं. तांदळाची भाकरी त्याची तोड कुठलीच भाकरी करू नाही शकत, असं माझं पर्सनली मत आहे. शपथ ही कुठली हजरजबाबी भाजी. नाव काय? हैदराबादी बोलते ना ब्रो. बाबा माझा एक्स्ट्रीम लेवल, आज लेवल क्रॉस केलीस. थँक्यू. जबरदस्त. मम्मी तर ऑलरेडी खाऊन फिदा झाले भाजीवरती. यार कमाल आहे, कमाल. फायनली गाईज गिफ्ट रिव्हील करतो आता मी, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे काय गिफ्ट घेतलेलं आहे ते. आणि सस्पेन्स बाय है, हमारे पास सस्पेन्स नाही रहता, कभी रहेगा जिंदगी में नहीं रहेगा. आणि काय तुम्हाला माहिती आहे, शूज घ्यायला आपण गेलो होतो मॉलमध्ये आणि झालं असं, आणि नेहमीच होतो, नेहमीचाच हा प्रॉब्लेम आहे. मी कुठल्याही दुकानात जाऊ दे, कुठल्याही शॉपमध्ये, मॉलमध्ये, कुठेही जाऊ दे, माझ्या कपड्यांपासून ते माझ्या शूज पर्यंत, इव्हन हातातलं घड्याळ सुद्धा काहीच माझ्या मापाचं मिळत नाही. आईच्या गावात अरे भगवान ने भेजा तो भेजे सब कुछ प्रॉपर लेवल पे भेजा, लेकिन एकदम माप तोल करके भेजा आहे. तर तोच विषय आहे, जिथे तिथे जातो काही ना काही वस्तू घ्यायला तर माझा पोपट होतो माझ्या हाईटमुळे फक्त. एनिवेज तुम्हाला वाय ऐसे मचाते रहेगा. हे शूजच्या बॉक्सचं अर्धा काम 25 झालेलं आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी प्रॉपर लेवलने अजून असा ठेवलाय त्याला व्यवस्थित. कोणते घेतलेत मी शूज ते नाव आपण मेन्शन केलेलं आहे आपल्या ब्लॉग मध्ये. रेट्रो आय थिंक रेट्रो नाव आहे त्या शूजचं, आणि अशा टाईपचे शूज मला पाहिजे होते. हल्ली काय झाले की म्हणजे शूज वरचं माझं आकर्षण आहे ते वाढत चाललेलं आहे, आणि वेगवेगळ्या पद्धतीचे शूज घालायला आवडतात, वेगवेगळ्या स्टाईलचे. पण असं आहे की भाई आपलं माप कुठे भेटतच नाही. माझं माप 5 आहे, पण मला कुठेच ते भेटत नाही, म्हणजे 7, 6 अशा टाईपचे असतात. 6 जरी असेल तरी छोटा होतो शूज सॉक्स घालून. ठीक आहे, अभी क्या है पर मैं ठीक है देखते अनबॉक्स करते मेरी कॉमा. तर आपला ब्लॉग आता संपत आलेला आहे ऑलमोस्ट. गिफ्ट दाखवून तो नक्का ब्लॉग संपला. ये देखो रे बाबा, आई ग बाई माझे एक नंबर. भाई साहब लाईफ मध्ये पहिल्यांदा अशा टाईपचे शूज यूज करणार आहे. आता तर याचा यूज नाही, बिकॉज पाऊस आहे. असे शूज आहेत मागून वगैरे. त्यांच्याकडे तिकडे मोजकीच साईज असते, मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं. अशा मोजक्याच डिझाईन्स लावलेल्या असतात, त्याच्यामध्येच आपल्याला निवडायच्या असतात. सो आणि आपण लोकल शॉपमध्ये गेलो की कसं 1760 व्हरायटीज असतात, ही नाही तर ती. आणि मी जरी लोकल शॉपमध्ये गेलो तरी मला चिल्ड्रनच्या सेक्शनमध्ये पाठवतात, आणि तिथे मॉलमध्ये पण तोच प्रकार झाला आहे कट. पण ठीक आहे, आपले को मिला वो बडी बात आहे. आणि थँक्स फॉर जीजू. जीजूंकडून हे गिफ्ट आहे आपल्याला. सो जीजूंचा पण बर्थडे येतोय लवकरच, ऑगस्टमध्ये आहे पुढच्या महिन्यात. सो वो भी करेंगे, कुछ अच्छा सा प्लान करेंगे.
उन्होंने अपने लिए किया है तो हमारा भी हक बनता है उनके लिए कुछ करे। भाई बड़े जीजू है जीजाजी, अभी सेकंड जब आएंगे तब आएंगे। आय थिंक सो तुम्हाला पण आवडलेच असते। आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला। आणि माहिती आहे ना मंदार आंबुकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करो, बेल बटन दाबा। बस ऐसे ही हंसते रहो, मुस्कुराते रहो, 2 वक्त की रोटी मिलती हो खाएंगे और बाकी क्या है, भगवान ने जितना आयुष्य दिया उतना देखेंगे और समाज में सबको इज्जत देंगे, प्यार देंगे, प्यार बांटेंगे। बाय।